हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी म्हणजेच एम यू पेट 2021 साठी रिसर्च मेथॉलॉजी संशोधन कार्यप्रणाली या विषयाचे MCQs बघून त्यातल्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. जे कन्सेप्ट आपल्याला ही पेट एक्झाम म्हणजे एम यू पेट क्लिअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. कारण 50% क्वेश्चन्स हे या पेट एक्झाममधले हे पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरती असतात. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपलं हे आजचं 19वं सेशन आहे. ऑलरेडी 18 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉडॉजी टॉपिकवरती. सेशनला सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे एक स्पेशल क्रॅश कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्याचा एक मंत्र मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, 10 टेस्ट मिळणार आहेत. रिसर्च मेथॉलॉजीवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यासाठी ह्या 10 टेस्ट आहेत स्पेशल रिसर्च मेथॉलॉजीवरती. तर या सर्वचा अभ्यास करून तुम्ही सहजपणे ही टेस्ट जे आहे पेट एक्झाम जे आहे ती क्लिअर करू शकता. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी, हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, जेणेकरून या एक्झामला तुम्ही टार्गेट करून ही क्लिअर करू शकाल. तर लास्ट लेक्चरमध्ये देखील आपण बघितलं होतं 8 युनिटवरती म्हणजे स्टॅटिस्टिक्स आणि सोशल सायन्समध्ये काय काय पॉईंट्स आहेत, आणि आजही आपल्याला तेच पॉईंट्स सगळे कव्हर करायचे आहेत. टाइप्स ऑफ मेजरमेंट, नॉमिनल, ऑर्डिनल स्केल, बेसिक स्टॅटिस्टिक्स टेक्निक्स, ॲग्रिगेशन ऑफ डेटा, टोटल पर्सेंटेज, टॅब्युलेशन, युनवेरीज, क्रॉस टॅब्युलेशन, ब्रेव्हेरेट अँड मल्टीव्हेरेट डेटा प्रेझेंटेशन, चार्ट, ग्राफ, बार ग्राफ, हिस्टोग्राम, क्लस्टर्ड बार चार्ट, हिस्टोग्राम, पाय चार्ट, पिरॅमिड मेजर्स, सेंट्रल टेंडन्सी. यावरती तुम्हाला असे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स नाही ना, की बाय चार्ट कसा असतो किंवा पाय चार्ट वरती काय लिहिलेलं असतं किंवा बारग्राफ हा आहे किंवा याच्यावरती बारग्राफ ड्रॉ करा, असे क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाही. तर त्याचा उपयोग काय आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात, किंवा एखादा एक्झाम्पल आलाय आणि तो कशाचा पार्ट आहे तो तुम्हाला सांगायचा, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यानंतर अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मीडियन मोड, ह्या सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स याच्यावरती तुम्हाला MCQs येणार आहेत. हा आपला सिलेबस आहे युनिट 8 चा स्टॅटिस्टिक्स अँड सोशल सायन्सेसचा. तर ह्या प्रकारचे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला MCQ थ्रू क्लिअर करायचे आहेत या लेक्चरमध्ये. बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे. व्हॉट इज ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग SPSS ओव्हर कॅल्क्युलेटिंग स्टॅटिस्टिक्स बाय हँड. तर त्यांनी आपल्याला विचारलंय SPSS हे जे एक सॉफ्टवेअर आहे स्टॅटिस्टिक किंवा आपले कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी हे सॉफ्टवेअर आपण वापरतो रिसर्चच्या डेटा वापरामध्ये. हाताने आकडेवारी मोजण्यापेक्षा SPSS वापर करण्याचा काय फायदा आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे हे सॉफ्टवेअर वापरण्याचा काय फायदा आहे हाताची आकडेवारी करण्यामध्ये. तर ऑप्शन्स दिलेले आहे. हाऊ इज दिस इज हाऊ मोस्ट क्वांटिटेटिव्ह डेटा अनालिसिस इज डन इन रिअल रिसर्च नाउडेज. आजकाल रिअल रिसर्च मध्ये सर्वाधिक परिमाणवाचक डेटा विश्लेषण असे केले जातं. नंतर इट रिड्युसेस द चान्सेस ऑफ मेकिंग एरर्स इन युअर कॅल्क्युलेशन्स. यामुळे तुमच्या गणनेत चुका होण्याची शक्यता कमी होते. इट equips you with the helpful transferable skill. हे तुम्हाला उपयुक्त हस्तांतरणीय कौशल्याचे सुसज्ज करते. आणि डी ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व. तर इथे करेक्ट आन्सर काय आहे. सगळ्यात महत्वाचा फायदा आपल्याला इथे आपल्याला सांगितलंय की हे विशेषण आहे किंवा याच्यामध्ये वापर केला जातो. कशामध्ये? रिअल रिसर्च मध्ये वापर केला जातो. हा फायदा असेल का? नाही. बी आपल्याला फायदा असू शकतो. चुका कमी होण्याची शक्यता असू शकते कदाचित, पण चुका तर होतात काही वेळेस SPSS मध्ये. पण हे काय करतं आपल्याला एक इक्विप आहे, हे तुम्हाला उपयुक्त आहे हस्तांतरणीय कौशल्याचे सुसर्जन करण्यासाठी. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे आपल्याला त्याच्यामध्ये हे वरचे दोन्ही स्टेटमेंट इथे इन्क्लूड होत आहेत. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? सी. करेक्ट आन्सर इथे आपलं सी असणार आहे. हे उपयुक्त हस्तांतरणीय कौशल्याने सुसज्ज करते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वाधिक आजकाल हे वापरलं जातं ते पण त्याच्यामध्ये येतं, आणि त्याच्यानंतर चुका कमी होण्याची शक्यता येते हे पण या स्टेटमेंटमध्ये येतं. म्हणजे इथे आपलं करेक्ट आन्सर सी आलेला आहे. डी इथं आलं नसतं, कारण हे दोन्ही एकाच वाक्यात आपल्याला इन्क्लूड होत आहेत, म्हणून इथे आपण डी आन्सर देणार नाहीये. तर आपलं करेक्ट आन्सर इथे आहे सी. Nowadays, most quantitative data analysis use SPSS on an equivalent statistics software package. तर इथे आपल्याला समजलं की SPSS काय आहे. हे एक सॉफ्टवेअर पॅकेज आहे, स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर पॅकेज आहे. Such tools are widely regarded as being much faster and more efficient than mental arithmetic. तर ह्याच्यामध्ये काय सॉफ्टवेअर मध्ये जास्त फास्ट काम होतं बाकीच्या आपल्या मेंटल अरिथमॅटिक पेक्षा. म्हणजे मेंटल आपण जे कॅल्क्युलेशन्स करतो समजा कागदावर किंवा बोटांवरती किंवा मोजून मनातल्या मनात हे जे कॅल्क्युलेशन करतो त्याच्यापेक्षा जास्त फास्ट हे सॉफ्टवेअर आपल्याला काम करून देतं.
as they can generate huge volume of complex statistical data within a seconds. म्हणजे याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की या सॉफ्टवेअर मध्ये आपण ह्यूज व्हॅल्यूचा डाटा जो आहे तो विदिन अ सेकंड्स आपण कंप्लीट करू शकतो. इफ यू प्रिपेअर अ प्रोबॅबिलिटी सॅम्पल्स याच्यामध्ये करू शकतो आपण, जे आहे SPSS कॅन हेल्प यू टू प्रोड्यूस हाय क्वांटिटी रिझल्ट. जे रिझल्ट आहेत ते हाय क्वांटिटी रिझल्ट आपल्याला जनरेट करण्यासाठी SPSS हेल्प करतं. If you have a very small data set, though using SPSS would be akin to using a sledgehammer to crack it nut. म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर SPSS जो आहे तो लार्ज डेटा तुम्हाला विदिन सेकंड्स देतो, हाय क्वालिटी रिझल्ट देतोय. तर तिथे स्मॉल डेटा काय आहे, त्याच्यासाठी एक नट तोडण्यासारखं आहे. नट म्हणजे आपलं ड्रायफ्रूट तोडण्यासारखं आहे, क्रॅक अ नट असे काम आहे ते SPSS सॉफ्टवेअरसाठी. तर आजकाल जे रिसर्च होतात त्याच्यामध्ये SPSS हे सॉफ्टवेअरचा जास्त वापर केला जातो आपल्या स्टॅटिस्टिकल डाटाच्या कॅल्क्युलेशन साठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण सेकंड नंबरचा. when क्रॉस टॅब्युलेटिंग टू व्हेरिएबल्स, क्रॉस टॅब्युलेटिंग वाले टू व्हेरिएबल्स आहे, इट इज कन्व्हेन्शियल टू. दोन व्हेरिएबल्स क्रॉस टॅब्युलेशन करताना हे पारंपरिक आहे किंवा हे नेहमी होत असते किंवा हे अपेक्षित आहे. ऑप्शन्स आहेत रिप्रेझेंट्स द इंडिपेंडेंट व्हेरिएबल इन रोज अँड डिपेंडेंट व्हेरिएबल्स इन कॉलम. म्हणजे पंक्तीमध्ये स्वतंत्र व्हेरिएबल्स आणि स्तंभामध्ये आश्रित व्हेरिएबल्स दर्शवा किंवा दाखवले जातात. नेक्स्ट ऑप्शन आहे assign both dependent and independent variables to the columns. स्तंभांना आश्रित किंवा स्वतंत्र दोन्ही व्हेरिएबल्स नियुक्त करा. सी आहे represents the dependent variable in a row and independent variable in a column. पंक्तीमध्ये आश्रित व्हेरिएबल, स्तंभामध्ये स्वतंत्र व्हेरिएबल दर्शवा. assign both the dependent and independent variable to rows. आश्रित किंवा स्वतंत्र दोन्ही व्हेरिएबल्स पंक्तींना द्या. तर हे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, पण जेव्हा आपण क्रॉस टॅब्युलेशन करतो तेव्हा कुठला आन्सर याच्यापैकी करेक्ट आहे, तर याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे सी. त्याच्यामध्ये आपण बघतो की रोज मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हे कॉलम्स मध्ये येतात, आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पंक्तीमध्ये आश्रित व्हेरिएबल्स आणि स्तंभामध्ये स्वतंत्र व्हेरिएबल्स. रोज आणि कॉलम्स आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स क्रॉस टॅब्युलेशन मध्ये या पद्धतीनेच मांडावे लागतात. म्हणून इथे करेक्ट आन्सर आपलं काय आलेलं आहे, सी. क्रॉस टॅब्स. आता क्रॉस टॅब्स काय आहे, इन SPSS जस्ट अनदर नेम फॉर कंटिजन्सी टेबल्स. क्रॉस टॅब्सला आपण काय म्हणतो, म्हणजे SPSS सॉफ्टवेअर्स मध्ये द कंटिजन्सी टेबल्स विच समराइज द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट व्हेरिएबल्स ऑफ कॅटेगरी डेटा. त्याच्यामध्ये डिफरंट कॅटेगरी आपण दाखवत असतो रिलेशनशिप. द बेसिक क्रॉस टॅब्स इन SPSS कमांड गिव्स यू द काउंट बाय द डिफॉल्ट. म्हणजे या प्रकारच्या क्रॉस टॅब्स मध्ये तुम्हाला काय मिळतात, तर काउंट्स मिळतात, जे आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये मोजत असतो तो. The basic cross tabs in SPSS command gives you the counts by default. In other words, you will get a frequency distribution table with the counts. याच्यामध्ये नेमकं काय मिळणार आहे क्रॉस टॅब्स मध्ये तुम्हाला, तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल विथ काउंट्स फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी तुम्ही या क्रॉस टॅब्सचा वापर करू शकता. क्रॉस टॅब्युलेशन इज अ मेथड टू क्वांटिटेटिव्हली अनालाइज द रिलेशनशिप बिटवीन मल्टिपल व्हेरिएबल्स. जेव्हा मल्टिपल व्हेरिएबल्स असतात मग त्याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं असतं, डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, मग ते रोज आणि कॉलम मध्ये त्याच्या मांडणीनुसार मांडायचे असतात. मग आपल्याला हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल विथ काउंट मिळतो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की काय मोजायचं असतं आपल्याला, तर मेथड ऑफ क्वांटिटेटिव्हली अनालाइज द रिलेशनशिप बिटवीन मल्टिपल व्हेरिएबल्स. वेगळे वेगळे मल्टिपल व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामधलं रिलेशनशिप मोजण्यासाठी हा क्रॉस टॅब्युलेशन आपण वापरतो. ऑल्सो नोन ॲज कंटिजन्सी टेबल और क्रॉस टॅब्स. जर कधी आपल्याला एक्झाम मध्ये क्रॉस टॅब्स किंवा क्रॉस टॅब्युलेशनच्या ऐवजी कंटिजन्सी टेबल आला तर कन्फ्युज व्हायचं नाहीये, त्याच्यासाठी हा दुसरा वर्ड आहे. त्यामध्ये सुद्धा हे सगळे सेम फीचर्स म्हणण्यापेक्षा त्याला दुसरा वर्ड हा आहे कंटिजन्सी टेबल. क्रॉस टॅब्युलेशन ग्रुप्स व्हेरिएबल्स टू अंडरस्टँड द कोरिलेशन बिटवीन डिफरंट व्हेरिएबल्स. द कोरिलेशन दोन्ही डिफरंट व्हेरिएबल मधलं बघण्यासाठी हे वापरलं जातं. इट ऑल्सो शोज हाऊ कोरिलेशन चेंज फ्रॉम वन व्हेरिएबल ग्रुपिंग टू द अनदर. तर भरपूर व्हेरिएबल्स, मल्टिपल व्हेरिएबल्स असतात, तर त्याच्यातून आपल्याला एका व्हेरिएबल पासून दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये कसं चेंज झालं, कोरिलेशन त्यांच्यामधलं कसं चेंज झालं हे बघण्यासाठी आपण तिथे कंटिजन्सी टेबल वापरत असतो किंवा त्याची हेल्प आपल्याला होत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा. इन विच सब डायलॉग बॉक्स कॅन ची स्क्वेअर टेस्ट बी फाउंड. ची स्क्वेअर चाचणी कोणत्या उपसंवाद बॉक्स मध्ये आढळू शकते, तर आपल्याला माहिती आहे ची स्क्वेअर टेस्ट ही जी आहे एक स्टॅटिस्टिकल टेस्ट आहे, कुठल्या उपसंवादामध्ये बॉक्समध्ये म्हणजे सब डायलॉग बॉक्समध्ये आढळते हे आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत फ्रिक्वेन्सी पर्सेंटेज, वारंवारता टक्केवारी, क्रॉस टॅब स्टॅटिस्टिक्स, क्रॉस टॅब्स किंवा आकडेवारी,
ब्रेवेट पियर्सन ब्रिवेट पियर्सन या डायलॉग मध्ये की जनरल फिमेल लिंग महिला या उपसंवादामध्ये आढळते. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी क्रॉसटॅक्स अँड स्टॅटिस्टिक्स. यामध्ये ची स्क्वेअर टेस्ट आढळते, कारण आपल्याला माहिती आहे की ही जी ची स्क्वेअर टेस्ट आहे ही स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड आहे. कशाशी? स्टॅटिस्टिक. म्हणून ही जी सब बॉक्स काय म्हटलेला आहे आपला सब डायलॉग बॉक्स जो आहे तो क्रॉसटॅब आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये ही आपल्याला दिसून येते. A cross tabulation displays the joint frequency data values based on two or more categorical variables. ते क्रॉस टॅब्स आपण काय आहेत ते बघितलेले आहेत, मग त्याच्यामध्ये ची स्क्वेअर टेस्ट आपण वापरतो. The joint frequency data can be analyzed with chi-square statistics to evaluate whether the variables are associated or independent. तर या ची स्क्वेअरने आपल्याला काय समजतं की व्हेरिएबल्स हे असोसिएटेड आहेत की इंडिपेंडेंट आहे हे समजण्यासाठी ची स्क्वेअरची मदत आपल्याला होते स्टॅटिस्टिक डेटामध्ये. आणि या टेस्ट वरून मग ते आपल्याला डिपेंडेंट आहे इंडिपेंडेंट आहे कळल्यानंतर मग क्रॉस टॅब्स मध्ये आपण ते टाकायचे असतात. मग ते इंडिपेंडेंट आहे डिपेंडेंट आहे रो मध्ये टाकायचे कॉलम मध्ये टाकायचं हे आपण ठरवतो ची स्क्वेअर टेस्ट नंतर. दिस टेबल शोज फ्रिक्वेन्सी काउंट्स फॉर ईच प्रोडक्शन लाईन अँड शिफ्ट. The chi-square statistic is a primary statistics used for testing the statistical significance of cross-tabulation table. तर हे कशासाठी वापरलं जातं आपल्याला इथे सांगितलेलं आहे की प्रायमरी स्टॅटिस्टिक्स यूज फॉर टेस्टिंग statistical significance of cross-tabulation table. Chi-square test determine whether or not two variables are independent. म्हणजे थोडक्यात काय ची स्क्वेअर कशासाठी वापरतो आपण की व्हेरिएबल्स डिपेंडेंट आहेत की इंडिपेंडेंट आहेत असोसिएटेड आहेत की इंडिपेंडेंट आहेत बघण्यासाठी आपण वापरतो. आणि त्यानंतर मग आपण क्रॉस टॅब्युलेशन मध्ये त्याचं व्हेरिएबल्स इंडिपेंडेंट आहे की डिपेंडेंट आहे हे प्रकारे आपण टाकतो. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो की ची स्क्वेअर टेस्ट काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 4th नंबरचा. टू जनरेट अ स्पीअरमॅन्स RHO टेस्ट which set of instructions should you give SPSS. SPSS सॉफ्टवेअरला आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात आपल्याला हवा तो रिझल्ट मिळण्यासाठी किंवा एखाद्या टेस्टसाठी स्पेसिफिक अशा इन्स्ट्रक्शन असतात ते द्यायचे असतात. मी इथे आपल्याला प्रश्न विचारलाय की स्पीअरमॅन्सच्या RHO टेस्टसाठी तुम्हाला कुठल्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या आहेत. ऑप्शन्स आहेत Analyze, crosstabs, descriptive statistics, spearman and OK. विश्लेषण करा crosstabs म्हणजे ही ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्स आपल्याला बघायचे की याच्यापैकी कुठलं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे ग्राफ्स, फ्रिक्वेन्सीज, सिलेक्ट व्हेरिएबल्स, स्पेअरमॅन्स आणि ओके. Analyze, compare means, ANOVA table, first layer, spearman. नेक्स्ट आहे Analyze, correlate, abbreviate, सिलेक्ट व्हेरिएबल्स, स्पेअरमॅन, ओके. त्याचा करेक्ट आन्सर आहे डी. म्हणजे ही स्टेप आपल्याला लक्ष ठेवायचं म्हणून मी याच्यात पटकन तुम्हाला करेक्ट आन्सर सांगितलेला आहे जे आहे अनालाइज, कोरिलेट, ब्रेविएट, सिलेक्ट व्हेरिएबल्स, ब्रेविएट नंतर आणि त्याच्यानंतर स्पीअरमॅन आणि ओके. ह्या सगळ्या चाचण्या ज्या आहेत हे इन्स्ट्रक्शनचा सेट आहे तो तुम्हाला द्यायचा आहे SPSS ला. कशासाठी? तर स्पीअरमॅन RHO टेस्ट करण्यासाठी किंवा ही टेस्ट आपल्याला त्याच्यात इन्क्लूड करण्यासाठी आपल्याला दिलेल्या टेस्ट मध्ये डेटामध्ये. Spearman RHO टेस्ट काय आहे? Spearman's ROH is a test of correlation. ही कशाची टेस्ट आहे? कोरिलेशनची आहे. So we should expect to find the SPSS function under analysis. हे फंक्शन कसं होतं? Analysis, correlate, selecting, breviate, open up the breviate correlation dialog box and allows you to generate coefficient to show the strength of the relationship between variables you select. त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स तुम्ही सिलेक्ट करता त्याच्यामधलं रिलेशनशिप दाखवायला या प्रकारच्या स्टेप तुम्ही SPSS सॉफ्टवेअर मध्ये वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला मग जे तुमचं कोरिलेशन आहे टेस्टचा रिझल्ट तुम्हाला मिळण्यासाठी हेल्प होणार आहे. डायलॉग बॉक्स फीचरिंग एज, कार्डिमन्स अँड विमेन्स as the selected variables. Remember, the experiment is used when one or both variables are ordinal. तर ह्याच्यामध्ये ही टेस्ट कधी वापरली जाते? स्पेअरमॅन्स RHO टेस्ट कधी वापरली जाते? जेव्हा स्पेअरमॅन इज यूज व्हेन वन और बोथ व्हेरिएबल्स आर ऑर्डिनल. तर एक किंवा दोन व्हेरिएबल्स जे आहेत ते ऑर्डिनल प्रकारचे आहेत त्यावेळेस ही टेस्ट तुम्ही वापरू शकता. तर ह्या स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या ही टेस्ट जेव्हा इथे करायची आहे त्यावेळेस. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो 5th नंबरचा. हाऊ वुड यू प्रिंट अ बार चार्ट दॅट यू हॅव जस्ट प्रोड्यूस इन SPSS. तर तुम्हाला SPSS मध्ये एक बार चार्ट तयार केलेला आहे. हा बार चार्ट देखील तुम्ही SPSS मध्ये तयार करू शकता. तो प्रिंट कसा करायचा आहे? तुम्हाला आता तुमची प्रिंट काढायची आहे तयार केलेला बार चार्ट तो कसा काढायचा आहे? ऑप्शन्स आहेत
इन इनपुट व्ह्यूअर क्लिक फाईल प्रिंट सिलेक्ट बार चार्ट अँड क्लिक ओके. तर इथे तुम्हाला जे क्वेश्चन आलेला आहे तो SPSS सॉफ्टवेअर वापरण्याबद्दल आलेला आहे. तर एवढं डिटेलमध्ये येणार नाही, पण तुम्हाला हे माहितीसाठी हे क्वेश्चन्स मी घेतले आहेत. जर एखाद्या वेळेस जर तुम्हाला सिलेक्ट म्हणजे प्रोसेस विचारली तर तुम्ही याच्यावरती आन्सर करू शकता. यासाठी आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर SPSS मध्ये बार चार्ट प्रिंट करण्यासाठी हे ऑप्शन दिलेले आहेत. नेक्स्ट आहे इन व्हेरिएबल्स व्ह्यूअर ओपन बार चार्ट क्लिक व्ह्यू प्रिंट ओके. नेक्स्ट आहे इन चार्ट एडिटर क्लिक डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स प्रिंट ओके. आणि डी इन डेटा एडिटर ओपन ग्राफ्स डायलॉग बॉक्स अँड क्लिक सेव्ह ओके. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए. इनपुट मध्ये इनपुट व्ह्यूअर मध्ये क्लिक फाईल वरती क्लिक करून प्रिंट, मग सिलेक्ट द बार चार्ट अँड ओके क्लिक ओके. तर हा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पहिले आउटपुट व्ह्यूअर वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक फाईल सिलेक्ट करायचं आहे जे तुम्ही तयार केलेले आहे. त्याच्यामधून प्रिंट साठी सिलेक्ट करायचं आहे आणि प्रिंट केल्यानंतर मग काय प्रिंट करायचं आहे तुम्हाला, सिलेक्ट बार चार्ट, जो चार्ट प्रिंट करायचा आहे सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. तर ही प्रोसेस आहे तुम्हाला SPSS मधून बार चार्ट प्रिंट करण्यासाठी. मग इथे आपला करेक्ट आन्सर आपल्याला ए मिळालेला आहे. दिस इज अ स्ट्रेट फॉरवर्ड वे ऑफ प्रिंटिंग युअर बार चार्ट ॲज अ पीस ऑफ आउटपुट फ्रॉम SPSS. तर SPSS मध्ये आउटपुट मिळवण्यासाठी बार चार्ट तयार केलेला आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस करावी लागते. इफ यू डू नॉट स्पेसिफाय विच थिंग यू वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम द आउटपुट समरी बॉक्स ऑन द लेफ्ट ऑफ द स्क्रीन, तर लेफ्ट स्क्रीनला जर तुम्ही क्लिअर केलं नाही की तुम्हाला कुठला नेमका बार चार्ट किंवा कुठला पॉईंट तुम्हाला प्रिंट करायचा आहे, तर तो प्रिंट निघणार नाही. SPSS विल प्रिंट ऑल द ग्राफ्स अँड टेबल्स इन आउटपुट व्ह्यूअर. तर तुम्ही स्पेसिफाय केलं नाही की कुठला ग्राफ तुम्हाला काढायचा नाहीये, तर काढायचा आहे तर तो SPSS मधून सगळेच बार ग्राफ जेवढे तुम्ही इन्क्लूड केलेले आहेत तुमच्या रिसर्चसाठी ते सगळेच प्रिंट करणार. यू कॅन ऑल्सो लोकेट अ प्रिंटर आयकॉन लाईक यू हॅव सीन इन मेनी अदर कम्प्युटर प्रोग्राम्स. तर कम्प्युटर प्रोग्राम्स मध्ये तुम्हाला प्रिंटरचा आयकॉन दिसेल, ते सुद्धा तुम्हाला तिथे बघायचं आहे. विच विल ओपन प्रिंट डायलॉग बॉक्स, जो तिथे तुम्हाला प्रिंट डायलॉग बॉक्स ओपन करून देईल. SPSS will warn you that your output has not been saved if you try to close output editor. आउटपुट एडिटर जर तुम्ही ओपन केलं नाही तर तुम्हाला तिथे प्रिंटर जो आहे सेव्ह दिसणार नाही. यू दॅट युअर आउटपुट हॅज नॉट बीन सेव्ह, आउटपुट सेव्ह झालं नाही असं तिथे दाखवेल. इफ दॅट शुड हॅपन सेव्ह युअर आउटपुट ॲज अ फाईल. म्हणजे तसं झालं तर तुम्ही काय करू शकता, तर तुमची फाईल जी आहे ते आउटपुट फाईल म्हणून सेव्ह कराल. SPSS give you many types of chosen form from ज्याच्यातून चॉईस करतात ते देईल तुम्हाला. अँड डिसाइड लेटर ऑन विच मटेरियल यू वॉन्ट टू प्रिंट. मग त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कुठला फॉर्म किंवा कुठला पार्ट हा प्रिंट करून घ्यायचा आहे. अँड इवन विच प्रोग्राम यू प्रिंट, प्रोग्राम देखील तुम्ही त्याच्यातून प्रिंट करू शकता कोणता आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आउटपुट तुम्ही प्रिंट करू शकता, कसं कसं प्रिंट करू शकता, कुठल्या अडचणी एरर तुम्हाला दाखवू शकतात, आणि जर एरर तुम्ही तो सॉल्व्ह केला नाही तर तुम्हाला सगळ्याच प्रिंट येतील. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. हे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये एखाद्या वेळेस क्वेश्चन वरती येऊ शकतात, पण नाही आले तर जेव्हा तुम्ही रिसर्च कराल त्यावेळेस तुम्हाला हे क्वेश्चन्स किंवा ही जी माहिती आहे ती उपयुक्त पडणार आहे. आपण पुढचा प्रश्न बघतोय 6 नंबरचा. द सम ऑफ स्क्वेअर डेव्हिएशन ऑफ सेट ऑफ व्हॅल्यूज फ्रॉम देअर मीन ॲज, त्यांच्या मूल्यांपासून n मूल्यांच्या संचाच्या चौरस विचलनाची बेरीज आहे. कशी आहे? ऑप्शन्स आहेत 0, मॅक्सिमम, लिस्ट, नन. त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, लिस्ट. तर नेहमी याची बेरीज कशी येणार, आपल्याला कमीत कमी येणार आहे. मग ती कशी आपण एक्सप्लेन करून बघूया. द सम ऑफ स्क्वेअर डेव्हिएशन x बार स्क्वेअर is also called the sum of squares or more simply SS. तर ह्याला आपण काय म्हणू शकतो, SS असं म्हणू शकतो. हा आपल्याला फॉर्म्युला आहे किंवा ह्याचं जे आन्सर जे येणार आहे आपल्याला ते कमीत कमी लिस्ट बेरीज येणार आहे. SS रिप्रेझेंट्स द सम ऑफ स्क्वेअर. तर SS काय रिप्रेझेंट करतो, सम ऑफ स्क्वेअर. डिफरन्सेस फ्रॉम मीन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टर्म इन स्टॅटिस्टिक्स. ही जे मीन आहे ते इम्पॉर्टंट टर्म आहे स्टॅटिस्टिक्स मधली. व्हेरियन्स, द सम ऑफ स्क्वेअर गिव्स राइज टू व्हेरियन्स. The first use of term SS is determine the variance. तर हे काय आपल्याला डिटरमाइन करतो, व्हेरियन्स. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ते टाकू शकतो. तर ह्याची बेरीज कशी येते आपल्याला, नेहमी लिस्ट येते. लिस्ट हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 7th नंबरचा. विच ऑफ दिस इज रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्प्रेशन. यापैकी कोणता फैलाव एक सापेक्ष उपाय आहे. ऑप्शन्स आहेत स्टँडर्ड डेव्हिएशन, प्रमाणित विचलन, व्हेरियन्स भिन्नता, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन भिन्नतेचे गुणांक, नन ऑफ दिस यापैकी काहीही नाही. तर कोणता मेजर आहे डिस्प्रेशनचा, याच्यातला करेक्ट आन्सर आहे सी, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. हे जे आहे ते एक्सप्लेनेशन पेक्षा तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे की रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्प्रेशनचा कोणता पॉइंट आहे किंवा कोणता उपायाचा कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन भिन्नतेचा गुणांक ज्याला आपण म्हणतो, हा एक उपाय आहे, मेजर आहे.
A relative measure of dispersion are calculated as the ratios or the percentage. For example, one relative measure of dispersion is a ratio of standard deviation to the mean. तर ह्याच्यातलं मेजर काय आहे त्यांनी दिलेलं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन रेशिओ. मग एक्झाम्पल मध्ये त्यांनी पर्सेंटेज पण दिलेले आहे, तर रेशिओ पण आपण तिथे कॅल्क्युलेट करू शकतो स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये. दे आर समटाइम्स कॉल्ड कोएफिशियंट ऑफ डिस्पर्शन. त्यांना कधी कधी काय म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ डिस्पर्शन, म्हणून आपलं करेक्ट आन्सर हे आलं होतं. Relative measurement is a method of deriving ratio scales from paired comparisons represented by absolute numbers. Method for कशाची मेथड आहे डिरायव्हिंग रेशियो स्केल्स फ्रॉम पेड कंपॅरिझन्स रिप्रेझेंटेड बाय ऍब्सोल्यूट नंबर. हे कशाने प्रेझेंट करतात ऍब्सोल्यूट नंबर. याच्यावरती देखील आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की ऍब्सोल्यूट नंबर कशाने प्रेझेंट करतात, काय प्रेझेंट करतात, तर स्केल्स रेशियो स्केल्स प्रेझेंट करतात. मॅथमॅटिकल अँड स्ट्रक्चर इश्यूज रिलेटिंग टू द रिलेटिव्ह मेजरमेंट अँड टू द ओव्हरऑल रँक्स ऑफ अल्टरनेटिव्ह आर डिस्कस इन अ पेपर. आपण हे डिस्कस करू शकतो मॅथमॅटिकल स्ट्रक्चर इश्यूज. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 8 नंबरचा. व्हेरियन्स. व्हेरियन्स आपण बघितलं. व्हेरियन्स इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड फ्रॉम. भिन्नता ही नेहमी कशापासून मोजली जाते. ऑप्शन्स मोड, व्हेरियन्स, जिओमेट्रिक मीन, मीडियन आणि मीन. त्याचं करेक्ट आन्सर आहे ई मीन. मीन जे निघतं आपलं स्टॅटिस्टिक्स डेटामधून मीन जेव्हा निघतं त्याच्यामधून मग आपण व्हेरियन्स कॅल्क्युलेट करत असतो. त्याचं करेक्ट आन्सर ई आहे. इन स्टॅटिस्टिक व्हेरियन्स मेजर्स व्हेरिएबिलिटी फ्रॉम द ॲव्हरेज मीन. ॲव्हरेज मीन जेव्हा निघतं त्याच्यातून आपण व्हेरिएबिलिटी म्हणजे भिन्नता ही मोजत असतो. इट इज कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग ऑफ द डिफरन्सेस बिटवीन ईच नंबर अँड डेटा सेट अँड द मीन. तर जो सेट वेगवेगळे आपण सेट घेतलेला आहे त्या सेट मधून जो डिफरन्स निघेल त्याच्यातून आपण मग हे व्हेरियन्स काढत असतो. देन स्क्वेअरिंग द डिफरन्सेस टू मेक देम पॉझिटिव्ह. मग त्यांना जे आपले व्हेरियन्स आहेत डिफरन्सेस आहेत त्यांना काय करतो स्क्वेअरिंग करतो. कशासाठी आपल्याला पॉझिटिव्ह बनवण्यासाठी, त्यांना पॉझिटिव्ह बनवण्यासाठी. And finally dividing the sum of squares by the number of values in the data set. The data number value जे आहेत त्यांना आपण डिवाइड करतो सम स्क्वेअर्सला. जे आपल्या इथे आन्सर येतं पॉझिटिव्ह काढलेल्यानंतर तर त्यांना डिवाइड करतो व्हॅल्यूजचा सेट व्हॅल्यूज मिळण्यासाठी. The variance of data sets is calculated by taking arithmetic mean. तर डेटाचे व्हेरियन्स आपण कसे मोजतो तर अरिथमेटिक मीनने. जसं इथे आपल्याला सांगितलं की मीन आपण वापरतो ऍव्हरेज और मीन कशासाठी आणि कुठलं मीन वापरतो तर अरिथमेटिक मीन वापरतो. द स्क्वेअर ऑफ डिफरन्सेस बिटवीन ईच व्हॅल्यू अँड द मीन व्हॅल्यू. तर डिफरन्स कशामध्ये आपल्याला स्क्वेअर्ड डिफरन्सेस बिटवीन ईच व्हॅल्यू जे मीन व्हॅल्यू असतात. स्क्वेअरिंग द डिफरन्स हॅज लिस्ट 3 ॲडव्हान्टेज. तर आपले मीनला किंवा आपलं जे आन्सरचा स्क्वेअर करतो डिफरन्सला त्याचा काय फायदा आहे किंवा ॲडव्हान्टेज आहे. तर स्क्वेअरिंग मेक्स ईच टर्म पॉझिटिव्ह. स्क्वेअर केल्यानंतर ते दोन्ही आपण करतो स्क्वेअरने म्हणजे एन नंबर असेल तर त्याला स्क्वेअर करतो त्याचा आपल्याला नंबर काय मिळतं टर्म काय मिळते पॉझिटिव्ह मिळतं. इथे आपण बघितलं की पहिले आपण त्याला काय करतो मेक पॉझिटिव्ह बनवून घेतो. मग ते कसं करतो स्क्वेअरिंग करून. सो दॅट व्हॅल्यूज अबोव द मीन डू नॉट कॅन्सल व्हॅल्यूज बिलो द मीन. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. द मेजर ऑफ डिस्पर्शन इज चेंज बाय द चेंज ऑफ. विखराचे माप बदलून मिळते कशाने बदलले जाते. ऑप्शन्स आहेत ओरिजिन, मूळ, स्केल, ॲव्हरेजिक सायन्स, बीजगणित चिन्ह, किती, नन ऑफ दी नन म्हणजे काही नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी स्केल. कसं तर स्केलने आपल्याला इथे आपल्याला डिस्प्रेशनचे चेंज किंवा बदल मिळायला मिळतात. कारण आपण बघतो की हे जे चेंज आहेत मेजर जे आहेत आपण रेशिओज किंवा ॲव्हरेजेस बघतो पण हे जे आपल्या स्केल वरती डिपेंडेंट आहे की ते कसे चेंज होत आहे स्केल वरतीच आपण ते दाखवू शकतो. त्याच्यावरून म्हणजे स्केलमुळे आपल्याला समजतं की हा किती बदललेला आहे किंवा किती स्केलने बदललेला आहे म्हणून आपण हे ऑप्शन जे इथं करेक्ट समजतो. A measure of dispersion indicates the scattering of data. तर हे काय डिपेंड करतं आपल्याला scattering of data. In other words, dispersion in the context extends to which values in the distribution differ from average distribution. It gives us an idea about the extent to which individual items are vary from another from the central values. तर ह्या व्हॅल्यूज वरून जे काही व्हॅल्यूज आपल्याला मिळतात इंडिकेट होतात तर त्या स्केल वरून आपण मोजतो किंवा स्केल वरून आपल्याला समजतं हेच आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय देतं हे आपल्याला इट गिव्स अस अन आयडिया अबाउट द एक्सटेंट टू विच इंडिव्हिज्युअल आयटम्स व्हेरी फ्रॉम अनदर. हे आपल्याला सांगतं. Dispersion indicates. Dispersion refers to the extent to which a set of data is spread out or dispersed from the average. हे आपल्याला average वरून किंवा जो डेटा स्प्रेड आउट झालेला आहे त्याच्यातून समजतं.
This is sometimes known as quartile dispersion coefficient and measure of how heterogeneous data are. हेट्रोजेनस कसा आहे किंवा ते मोजतात कसे, कॉएफिशियंट काय काढतात, कसे काढतात हे आपल्याला डिस्पर्शन सांगते किंवा डिस्पर्शनचा वापर करून आपण हे सगळं काढत असतो. एंटर क्वार्टाईल रेंज. द एंटर क्वार्टाईल रेंज इज अ मेजर ऑफ डिस्पर्शन. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की एंटर क्वार्टाईल रेंज जे आहे हे एंटर क्वार्टाईल रेंज इज अ मेजर ऑफ डिस्पर्शन. हे डिस्पर्शनचं मेजर आहे ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, the entire quartile range is a measure of dispersion of frequency distribution. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये याचा आपण मेजर म्हणून वापर करतो. कशाचा? डिस्पर्शनचा मेजर म्हणून वापर करतो एंटायर क्वार्टाईल रेंज. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 10th नंबरचा. The sum of squares of deviation is a list of measure from. विचलनाच्या चौरसाची बेरीज कमीत कमी मोजल्या जाते. आपल्याला एक उलटा प्रश्न आला होता याच्या आधी की विचलनाच्या चौरसाची बेरीज कशी येते आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला करेक्ट आन्सर मिळालं होतं कमीत कमी. तर मग त्या प्रश्नामध्ये व्यवस्थित जर वाचलं असेल आपल्याला की कशाची बेरीज विचारलेली आहे तर आपल्याला ऑप्शन्स इथे सांगितलेले आहेत की द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डेव्हिएशन इज अ लिस्ट ऑफ मेजर फ्रॉम. त्याच्यातलं करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन्स आहेत मीन, मोड, मीडियन आणि व्हेरियन्स. तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये विचारलं होतं करेक्ट आन्सर याचं होतं ए, मीन. तर मग मीनचं विचारलं होतं मीन स्क्वेअर. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ मीन डेव्हिएशन इज अ डॅश डॅश. मग ती काय होती? कमीत कमी. मग कमीत कमी बेरीज कशाची येते? जेव्हा मीन मोजतो आपण, मीन मोजतो ह्या स्क्वेअरचा डेव्हिएशनचं, तेव्हा आपल्याला कमीत कमी मोज किंवा व्हॅल्यू मिळते. म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला इथे ए आलेला आहे. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन इज मिनिमम वेन डेव्हिएशन्स आर टेकन फ्रॉम मीन. असं हे आपल्याला स्टेटमेंट माहिती पाहिजे. म्हणजे आताच आपण बघितले की दोन क्वेश्चन याच्यावर कसे येऊ शकतात. As mean is the arithmetic average of the series and express the whole series into the individual minimum values. Therefore, the sum of their squares is minimum. त्याचं रिझन आपल्याला सांगितलं की स्क्वेअर म्हणजे मिनिमम काय येतं. arithmetic average of series express the whole series. याच्यामध्ये arithmetic mean काय दाखवतं, average काय दाखवलं आपल्याला, whole series ची माहिती देते किंवा कॅल्क्युलेशन देते. into the individual minimum values म्हणजे व्यक्तिगत किंवा इंडिव्हिज्युअल मिनिमम व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आपल्याला तिथे देत असतात जेव्हा आपण अरिथमेटिक एव्हरेज काढतो तेव्हा. म्हणून हे जे स्क्वेअरचे सम काय येते आपल्याला मिनिमम येत असते. अशा प्रकारचे आपले 10 क्वेश्चन्स 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला नेक्स्ट युनिट वरचे 10 MCQ आणि 10 कन्सेप्ट वेगळे बघायचे आहेत जे आपल्याला ह्या पेट एक्झाम साठी उपयुक्त असणार आहेत. या आजच्या सेशन साठी धन्यवाद.